कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग विक्रीसाठी लावलेल्या स्टॉलवर कारवाई न करण्याच्या बदल्यात 1500 रुपयांची लाच मागून 2000 रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागातील अधीक्षक विलास शामराव साळोखे यांना तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. साळोखे हे अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत होते. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने रंगपंचमीच्या सणानिमित्त रंग विक्रीसाठी स्टॉल लावला होता. हा स्टॉल अतिक्रमण असल्याचे सांगत त्यावर कारवाई करण्याची भीती दाखवून साळोखे यांनी सुरुवातीला 1500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 10 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर साळोखे यांनी स्वतःसाठी 2000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताना साळोखे यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडमकर, प्रकाश भंडारे, विकास माने, सुधीर पाटील आणि प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली. भूमी न्यूज प्रतिनिधी एम कांबळे, कोल्हापूर.